महाराष्ट्रात विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। गोंडपिंपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 2 शेतकरी बांधवांचा बळी गेला होता। त्यानंतर तालुक्यात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला। वन विभागाने या जनक्षोभाची दखल घेत 2 महिन्यांपासून या नरभक्षक वाघाविरुद्ध शोध मोहीम राबवली। अखेर 18 डिसेंबरला सायंकाळी या नरभक्षक वाघिणीला कैद करण्यात वन विभागाला यश आले। T115 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाला पाहून पूर्ण वनपरिक्षेत्रातील कॅमेरा बीटमध्ये चंद्रपूर वन विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन पोटचलवार यांच्या नेतृत्वात आणि वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गोरकर यांच्या देखरेखीत ही कारवाई केली। शूटर अविनाश फुलझिले यांनी सायंकाळी 6 वाजता वाघिणीला बेशुद्ध केले आणि त्यानंतर चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले। ही कारवाई करण्याकरिता 27 ऑक्टोबर रोजी संतप्त नागरिकांनी अहेरी चंद्रपूर मार्ग तब्बल 9 तास रोखून धरला होता। हे विशेष।